सकाळी आपण आलेलो आहोत ओझरला. ओझर ह्या अशा ठिकाणा मालवणमधील 4 किलोमीटर अंतरावर ओझर असा. तर ओझरची जी गुफा हा ती आता आपण बघूक जाऊची हा. कारण हयची जी गुफा ही प्रसिद्ध हा. हयसून डायरेक्ट सिंधुदुर्ग किल्ल्यावर जलमार्ग हा त्या गुफेसून ती हय ओपन होता. सिंधुदुर्ग किल्ल्याक इन हय आउट. चला तर बघूया. आपण इलेलो असो ओझरमध्ये ब्रह्मानंद स्वामी समाधी शिवकालीन गुहा येथे. तर आता आपण पुढे जाणार असो. येवा माझ्यासोबत. चल ते वरून तुमका असो व्ह्यू दिसता हा की एकदम शांत हा. फक्त पाण्याचा आवाज येतात. तुम्ही तर खाली बघशाल ह्याच्यामधसून तर ह्याच्यामध्ये संबंध काळोख पडलेलो हा. कारण हवामान असा तर दमट असा. आणि दुसरी गोष्ट ब्रह्मानंद स्वामी समाधी स्थान छत्रपती शिवाजी महाराजांचे यांचे ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला ते ओझर शिवकालीन भुयारी मार्ग सदरच्या परिसरात स्वच्छता राखावी ह्यो त्यांच्या ग्रामपंचायतीचा आदेश असा. ठीक आहे. तर अशा प्रकारे सुरुवाती हैसून होता हा. हय जी नियमावली लिहिलेली हा ती 7 नंतर दर्शन बंद हा. त्याच्या अगोदर तुम्ही कोणतं यावं आणि दर्शन घेऊन जावा. ठीक आहे. चला तर आता आपण येतलो पुढे. वाईटची बारकीची वाटा आणि हय हिरवळ त्याच्यामुळे चप्पल घालू विसरू नका. कारण कसा हिरवळीत पाय सटकूची भीती असता त्याच्यामुळे. आणि अशा प्रकारे एकदम शांत अशा वातावरणात मस्त दमट अशा वातावरणात असा सगळीकडे हिरवळ लागलेली हा बघ गेलो तर त्याच्यामुळे पाय जरा टाकताना सांभाळून टाका. ठीक आहे. चला यावा. भयान असं जंगल सारखे दिसतात. आणि हय जुनी भरपूर सारखी झाडं आहेत. खूप अशी झाडं आहेत. आणि हय झाडाच्या बाजूक हय यावा हय असा धबधबो असं मध्ये छोट्या वाटेतून जी वाट काढत जा पाणी येतं खाली ते का धबधबो म्हणतात तो हिवा. आणि हसून असं खाली आणि ह्या झाडांचं ते जंगल अक्षरशः जंगल जे असतं ना जंगलच आहे. हो जंगलच असते. हरार वाटलं पाहिजे असं काहीतरी हरर. आणि सांगायचं आता 3 वाजले आहे दुपारचे पण अंधार बघा 7 वाजल्यासारखं आहे. हे पण एक सांगायचं म्हणजे पाहिजे खरंच 7 वाजले 6:30 वाजले. पाय धुण्यासाठी दुसरं तळ आरोग्यदायी पाणी आहे. मालवणपासून लोक येऊन 5-5 लिटरचा कॅन भरून नेतात. परत नेतात. आम्ही पण नेतो. ते सांगायचं. आपल्या पाठी बघशाल तर खूप मोठासा जंगल असा. ह्या बघा जंगलात एवढी भयान शांतता असा की हय वाटत किती माहित आहे तुमका 3 वाजलेत पण वाटत 7 वाजले की दिसला. हय भरपूर सारो काळोख करून ठेवले ना. ओझरात जातो वायच खाली जाऊन येऊया. ह्यो तुमका व्ह्यू दिसता हयसून वायच खाली जाते आणि मी धबधब्याचं शूटिंग करतले. खयचो धबधबो ही बघा हयसून वाटा हयसून जंगल ना. अशा प्रकारे अशा कच्च्या वाटेतून आमका उतरूचा लागता. खया माझं रेकॉर्डिंग तसा पण चालू आहे. तुका प्राण्याच्या नादात माझा पाय फिस ह्या होईल खया बोंब केवढी आहे. अरे हो ही पण डबरे असतात गावाले ना. होय बरं आहे. हा तर आज तुम्ही काय दाखवता आपणाक. हा आज तुम्ही इकडे ब्रह्मानंद स्वामींची ओझर इथली गुंफा पाहायला आलेला आहात. अरे वा. त्याचा जो खालचा व्ह्यू आहे तो मस्त तुम्हाला दिसता. दाखवतोय. इथे स्वामी महाराज त्यावेळी तप करायचे या खडकांवर बसून. बरं. उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पण असा धबधबा आणि आजूबाजूला सगळं जंगली वातावरण. हो दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आता. दुपारचे बघा 3:30 वाजले आहेत पण वाटतंय कसं 7 वाजले आहेत. एवढं भयान वातावरण इथे निर्मनुष्य आहे. आणि त्यावेळी ते रस्ते लाईट काही नव्हतं तरी पण स्वामी महाराज इथे तप करायचे.
असे बघा. गोम सारखे भयानक प्राणी पण इथे त्यावेळी भरपूर प्रमाणात असायचे. आत्ताच भुतूर गेलेली या. हे बघा असं पद. आणि इकडे येताना कृपया करून फुल शर्ट फुल पॅन्ट घातल्याशिवाय तुम्ही येऊ नका, कारण इकडे बारीक बारीक कीटक भरपूर आहेत. आणि सांग, पैसा म्हणतात काहीतरी शुद्ध सगळं. ती बाहेर यायला हवी, तिथे ती लहान वाटते एवढी. आता आपल्या पाठीमागे असा धबधबो ह्यो बघा, असो ह्यो जवळून बघा. थांब. आपण इलेलो आहो ओझर गुंफेतील धबधब्याच्या ठिकाणी. तर आता तुमका मी दाखवतोय धबधबो. हय बघा, ह्या धबधबो लाईव्ह आणि हय भिजाक पण भरपूर लोक येतात, पण भिजताना स्वतःची काळजी घेऊ खोई. आणि ह्याच्याबरोबर रिस्कही आहे येऊ, पण फक्त फिरण्यासाठी या ठिकाण अतिउत्तम आहे. आता तुमका जवळून दाखवतो यो धबधबो. हो बघा, तप करायची. अशा ठिकाणी जे ब्रह्मानंद महाराज होते ते हय तप करूक बसायचे. ठीक आहे, हय चालणं कठीण आहे, पण तेव्हाची लोक कशी तप करत होती ह्या मोठा नवलच. आता मी तुमका दाखवतो एकदम छोटंसं बेडूका, जो 8 दिवसापूर्वीच जन्म झालेलो असतलो येतो, कारण हा एवढं छोटं हा की दिसणार नाही. आणि ह्यो माका बघता, ह्यो बघा छोटंसं बेडूक दिसलो. अरे 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 किती छोटूसं हा. थंडगार पाणी लागतला. आणि अशा प्रकारे बघा वरसून धबधबे होता. आता आपण बरोबर धबधब्याच्या खाली असो दिसता. ह्या जंगलासून तुमका धबधब्याचं ह्यो मस्त असा रूप बघू गावता. आणि ह्यो धबधब्याचं पाणी ह्या जाता खाली, असा करता खाली समुद्रात मिळता. आणि ह्या जंगलामध्ये ह्यो सुंदर असो धबधबो हा, आकर्षक हा, कधी पण तुम्ही भेट देऊ शकतास. आणि जी चढूची वाट हा ती अशा प्रकारे हा. तुमका पाय सांभाळून ठेवचे लागतले, कारण हय पाय सटकण्याची पावसात खूप सारी भीती आहे. त्याच्यामुळे पावलं जी आहेत ती सांभाळून टाका, कारण ही सगळी हिरवळ लागलेली आहे. हिरवळ तर लागलेलीच आहे. वरून हे असे वाट आहेत की माकाही पकडून पकडून चालूचा लागता ह्याच्यावरसून. त्याच्यामुळे येताना वाय सांभाळून यावा. आणि चपला जी आहेत ती रबराची घालून यावा जर पावसाळ्यात येत असाल तर. अरे आता आपण जात आहोत, खय जात आहोत तर सगळ्यात खाली अशा प्रकारे ही बघा हय गुंज हा. एका गावातल्या भाषेत गुंज म्हणतात, मोठी आहे. बट ही मोठी आहे, 6 इंचाची. 6 इंचाची आहे. कसली हा बो ये मांडीवरून आणि फिरायची. कसली हा बो. अरे 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 हाय तर काय खाता काय चाललं बघा. अजून एक गुंज गावलेली आहे आपणाक मस्त मोठी हा 6 इंच. ह्या बघा कसलो प्रकार तो, कशी चालता ती. तो बघ त्या रेल्वे सारखी चालता रे. हो बघा त्याका पाय किती होत. आपण गुफेत उतरता उतरता ही जी तुमच्या समोर दिसतात हा एक हनुमानाचा मंदिर. त्याच्यानंतर वायचं पुढे गेल्यावर माका एक तुळस दिसता. तुळस नंतर हा एक 12ही महिने 2 असे तलाव होत 2. ठीक आहे. एक त्या बाजू का आता मी इले तुमका जो 12 महिने तलाव जो पाण्यान कायम भरलेलो असता, उन्हाळा असू दे पावसाळा असू दे, तर अशा ठिकाणी मी तुमका घेऊन इलय. उतरून आता सगळ्यात प्रथम येत आहोत तो आतमधला तलाव. एवढा निळाक्षार तलाव असा येऊ की ह्याच्यामध्ये पाण्यातले मासे सुद्धा ट्रान्सपरंट दिसतात. आणि सगळ्यात मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपण जराशे पाय धुवूया. अशा प्रकारे पाय धुवून आपण जरा पाणी आपल्या अंगावर उडवू का होईना मंदिरात प्रवेश आता करतलो. आणि अशा प्रकारे आता पाऊस येतच आहे, पण तरी पण ह्या सुंदर असा तळा तुम्ही बघलात. तर आता आपण ह्या बारक्या पाय वाटेन त्या गुहेत जातलो. चला, अशा प्रकारे मस्त मस्त असं बांधकाम केलेलं आहे. आणि एक मस्त असं हिरवळ अशी सगळीकडे लागलेली आहे. आणि फायनली आपण हय पोचलोच. हय जेव्हा पोचतो तेव्हा आपणाला दिसतं एक मंदिर, त्याची आता नुकतीच लाईट गेली अचानक. आणि त्याच्यानंतर ती गुफा
त्याचो मार्ग हा ह्यो. हयसून जी वाट जातात ती डायरेक्ट सिंधुदुर्ग किल्ल्यात जातात. हयसून पाण्यासून वाटला ती हयसून आउट होता आणि थंय इन जाता. आतमध्ये एकदम गुफा हा ज्याका आपण केव जसा म्हणतो. ब्रह्मानंद महाराजांची जी समाधी असली होया थंयसून आपण वायट आतमध्ये गेलो का आपणास त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घडता. तर यावा तर अशा प्रकारे आपण दर्शन घेतल्या आपण जर आजूबाजू बघितला तर त्यांची बसण्याची जी सोय होती ती होय होती. ते हय बसायचे, आराम करायचे आणि हय आता त्यांच्या प्रतिमा हय सादर केलेली हा. अशा प्रकारे आपण आता दर्शन घेतलेला. आता त्याच्या पुढे जर बघशाल तर ह्या पावसाचा दृश्य हा तर हय तो पाऊस म्हणजे अप्रतिम. आता आमका गुहेत थोडा वेळ थांबूचा लागताला कारण पाऊस जायसर आम्ही काही जाऊ शकणार नाही. आणि हय सुंदर असो पाऊस पडताना ह्या दृश्या ज्या तुम्ही बघता आपणाक एक श्रीराम सावजी नावाचा एक व्यक्ती आहे तो ह्याची माहिती सांगतलो. जरा त्यांच्याकडे कॅमेरा घेऊन जावा. हा नमस्कार. हीच ती गुंफा जी ओझर गुंफा म्हणून प्रसिद्ध आहे. ही गुंफा इथून जी सुरू होते ती डायरेक्ट सिंधुदुर्ग किल्ल्यावर ओपन होते आणि आपण मनुष्य आताचे तिथे आतमध्ये जाऊ शकत नाही. आणि कोणी धाडस केलं तर तसं करू नये, सरपटणारे प्राणी किंवा अन्य कोणीतरी असतील म्हणून आता ग्रिल बसवलेलं आहे जेणेकरून कोणी धाडस करू नये. पण आतमध्ये आमच्या वेळची काही माणसं गेलेली आहेत ती थोडी सरकत पुढे निमुळतं असल्यामुळे पोटावर घासत सरकत जावं लागतं. नंतर ऑक्सिजनचा वगैरे प्रॉब्लेम येतो त्यामुळे जात नाही. पण हे त्याचं भयान दृश्य आहे आणि ह्याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकता त्यावेळच्या गुंफा कशा होत्या आणि कसे लोक जायचे दुसऱ्या ठिकाणी. बघा तुम्ही जरा गुंफा दाखवा. बघूनच कसलं हे बघ आतमध्ये बघ ये तरी इकडे एकतर आता बघ बघ तरी आता ही त्याच्यात काढू शकतो. तुमका ह्यो चॅनल कसो वाटलो तर आमका सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट नावाचा जा काय असात त्याच्यात तुम्ही कमेंट पण करू शकता. थँक्यू.